नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा, बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामधील. तर बघा, लाडक्या बहिणींना जो काय पुढील हप्ता कधी मिळणार याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, या ठिकाणी जी काय लाडकी बहीण योजना आहे, आता या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. त्याची या ठिकाणी आपण तारीख पाहणार आहोत की नेमकं लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार. आणि बघा, या ठिकाणी जी काय लाडकी बहीण योजना आहे, तर या लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये महिलांना कधीपासून मिळणार त्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला थोडं स्किप करू नका, म्हणजे की जर तुम्ही थोडे व्हिडिओला स्किप केलं तर तुम्हाला देखील 1500 रुपये मिळण्यापासून तुम्ही वंचित देखील राहू शकता. चला तर मग या ठिकाणी जाणून घेऊ की नेमकं लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळणार. तर बघा, या ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक सबलीकरणाचा मार्ग खुला करणारी लाडकी बहीण योजना गेल्या 9 महिन्यांपासून चर्चेचा विषय बनली आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून त्यांचा आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. अलीकडेच या योजनेसंदर्भात काही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जे पात्र लाभार्थी महिला आहे त्यांनी या ठिकाणी जाणून घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. तर बघा, जी काय लाडकी बहीण योजना आहे, तर या लाडकी बहीण योजनेसाठी एक नवीन अपडेट आहे. ती नवीन अपडेट म्हणजे की बघा, लाडकी बहीण योजनेचं नेमकं 2100 रुपये कधीपासून मिळणार आणि पुढील हप्ता हे लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार. तर जास्त टाईम न लावता आपण लगेच या ठिकाणी सांगून टाकूया की लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2100 रुपये आणि 1500 रुपये या ठिकाणी कधीपासून मिळण्यापासून सुरुवात होणार आहे आणि पुढील हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणीला कधी मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी जास्त टाईम न लावता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता म्हणजे की बघा, जे काय आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आहे हे 10 एप्रिलला मिळणार अशी या ठिकाणी अजित पवार यांच्याकडून माहिती मिळालेली आहे. तर बघा, या ठिकाणी आता जे काय लाडकी बहीण योजना आहे, तर ही महिलांसाठी सर्वात गुड न्यूज आहे की जे काय एप्रिल महिन्याची जी काय रक्कम आहे ही लवकरात लवकर या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि बघा, या ठिकाणी अधिकृत सूत्रांनुसार ही रक्कम 6 एप्रिल ते 10 एप्रिलच्या कालावधीत महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. तर बघा, या ठिकाणी जी काय आता ही रक्कम आहे, सरकारने या तारखेची अधिकृत घोषणा केली असून लाभार्थी महिलांनी या कालावधीत आपल्या बँक खात्याची तपासणी केली पाहिजे असे सांगण्यात आले आहे. तर बघा, अशी माहिती मिळाली आहे सूत्रांकडून आणि या ठिकाणी अजितदादा पवारने सांगितलेले आहे की जो काय लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता आहे हे 10 एप्रिलला या ठिकाणी मिळणार आहे महिलांच्या खात्यामध्ये. तर बघा, आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार त्याबद्दलही त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. तर बघा, काय म्हणले अजितदादा पवार या ठिकाणी जे काय अधिवेशन आहे याच्यामध्ये की नेमकं 2100 रुपये कधीपासून महिलाला मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी जाणून घ्या. अजितदादा पवार यांनी असे स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे जे काही 2100 रुपये आहे हे आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी महिलांना देण्यास सुरुवात करणार आहे. पण नेमकं कधी देणार तर ते देखील त्यांनी सांगितलं आहे. तर बघा, जे काय आता अजितदादा आहे हे अजितदादा म्हणले आहे की बघा, आम्ही जो काय जाहीरनामा असतो 5 वर्षाचा, बघा या ठिकाणी जो काय महायुती सरकारचा जाहीरनामा आहे 5 वर्षाचा, तर या जाहीरनाम्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे की महिलांना 2100 रुपये आम्ही करणार. परंतु या ठिकाणी बघा की जे काही 2100 रुपये आहे हे जाहीरनामा 5 वर्षाचा असल्यामुळे अजितदादा म्हणले आम्ही 5 वर्षामधून कधी या ठिकाणी लाडकी बहिणींना 2100 रुपये करू शकतो. पण या ठिकाणी बघा, लक्षामध्ये घ्या, सरकारची अशी भावना नाही की महिलांना लवकरात लवकर 2100 रुपये करावं. म्हणजे की बघा, जो काय आता जाहीरनामा आहे ह्या जाहीरनामा 5 वर्षाचा असल्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या, जेव्हा शेवटचे 2 वर्ष या ठिकाणी राहणार या ठिकाणी लक्षात घ्या. पुढील जेव्हा निवडणूक येणार, बघा निवडणूक आल्यावर पुढील जेव्हा शेवटचे 1.5 किंवा 2 वर्ष राहतील तेव्हा या ठिकाणी महिलांना 2100 रुपये करण्यात येणार. तर ते कशामुळे की पुढे देखील महायुतीचे सरकार या ठिकाणी यासाठी देखील जे काय आहे हे महिलांना 2100 रुपये होऊ शकतं. पण आतापर्यंत या ठिकाणी महिलांना 2100 रुपये करण्यात येणार नाही असे ते खुद या ठिकाणी म्हणलेले आहेत. म्हणजे की बघा, आता त्यांचा म्हणण्याचा उद्देश ते झाला की या ठिकाणी जी काय लाडकी बहीण योजनेला 2100 रुपये आहे हे 5 वर्षाचा जाहीरनामा असल्यामुळे आम्ही 5 वर्षामध्ये कधीही करू असं त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. तर माता बहिणींनो, ही होती माहिती. धन्यवाद.